नमस्कार, मी मुग्धा बोरसे रुचकर मेजवानीमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पावटा बटाट्याचा रस्सा। पावटा बटाटा रस्सा करता एक वाटण लागणार आहे, ते आता आपण करून घेऊ। 2 टेबलस्पून सुकं खोबरं, 2 टेबलस्पून शेंगदाणा आहे, तो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा आहे तर टाका, नाही टाकला तरी हरकत नाही आहे। ही लाल मिरची पावडर आहे, ती 2 टेबलस्पून। हा गरम मसाला मी जास्त घेतला नाही आहे, 1 टीस्पून मसाला आहे हा। हे सगळं मिश्रण मी वाटून घेते। छान बारीक झालंय आपलं वाटण। आता आपण भाजीला सुरुवात करूया। कढई छान गरम झाली आहे, मी तेल टाकते। तेल 2 ते 3 टेबलस्पून। तेल छान गरम झालंय, मी आता थोडी मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली, मी आता जिरं टाकते। चिमूटभर हिंग आणि हे 2 कांदे बारीक चिरून घेतले। कांदा छान झालाय, आता आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत। 1 टेबलस्पून पेस्ट आहे। लगेचच मी पावट्याचे दाणे टाकून घेते। पावट्याचे दाणे 1.5 कप आहेत। पावटा छान आपण फ्राय केलाय, तेलात अगदी छान परतलाय। आता आपण त्यामध्ये हळद अर्धा टीस्पून। आता आपण त्यामध्ये उकडलेले 2 मोठे बटाटे ते टाकून घेणार आहोत। ते देखील बऱ्यापैकी आपल्याला फ्राय करून घ्यावे लागतील। आता लगेच मी टोमॅटो टाकते। टोमॅटो हा 1 मोठा टोमॅटो आहे, बारीक चिरून घेतलाय। आता वाटण आपण भाजीत टाकून घेऊया। आपला छान मसाला परतवून झालाय, वाटण त्या भाजीत चांगलं परतवून झालंय। आता मी थोडं पाणी टाकते। आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय, अगदी थोडी कोथिंबीर। भाजी शिजायला 7 ते 8 मिनिटं लागतील। मी मध्यम आचेवरती भाजी शिजू देते, मी झाकण ठेवते। 8 मिनिटं झालेत, आपली भाजी एकदम छान झाली आहे, अतिशय छान सुगंध येतोय। आता आपण भाजी सर्व करून घेऊया। आपली पावटा बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे। ही अगदी तुम्ही भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, कशाबरोबरही खूप छान लागते। अशाच साध्या सोप्या रेसिपी करण्यासाठी बघत रहा रुचकर मेजवानी।